नमस्कार मित्रांनो, मी उमेश यादव जयू। आज मी पुन्हा एकदा भुईमुगाच्या शेतात आलेलो आहे। आपण कशा प्रकारे भुईमुगाची लागवड केली ते आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं। दुसऱ्या व्हिडिओमध्ये भुईमुगाची हुरवणी पाहिली। भुईमुगाची हुरवणी म्हणजे भुईमुगाच्या मुळाच्या रोपांशी आपण माती वगैरे वर केली, खत वगैरे घातलं। हे सर्व आपण 2 नंबरच्या व्हिडिओमध्ये भुईमुगाची हुरवणी यामध्ये पाहिलं। आज आपण तिसऱ्या व्हिडिओमध्ये आणि शेवटच्या व्हिडिओमध्ये भुईमुगाची काढणी पाहणार आहोत। आता आपण भुईमुगाच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि आता आपण भुईमुगाची कशा प्रकारे काढणी केली जाते ते पाहणार आहोत। आपल्यासोबत आहेत विजूवहिनी आणि त्यांची सूनबाई सरूबाई। चला तर पाहूया कशा प्रकारे भुईमुगाची काढणी करतात ते। मित्रांनो, विजूवहिनी आणि सरूबाई ह्या आता भुईमुग काढण्यामध्ये व्यस्त आहेत। बघूया आहेत काय ना शेंगा? नाही का नको थांब त्या बघू, दाखव जरा व्यवस्थित तिकडे। हे बघा, हे बघा, अशा शेंगा आहेत भुईमुगाच्या धरलेल्या आहेत जमिनीच्या आतमध्ये। हे बघा छानपैकी। बघा, काही ठिकाणी छोट्या एकदम छोट्या आहेत, तर काही शेंगा बऱ्यापैकी मोठ्या झालेल्या आहेत। पहा, हे पहा। हे पहा मित्रांनो, बघा इथे काही ठिकाणी व्यवस्थित पाणी न मिळाल्यामुळे अजून छोट्या आहेत। त्या मागून तयार झालेले जे आहेत शेंगा त्या छोट्या आहेत। ते पहा, विजूवहिनीने काढलेले पहा। कशा प्रकारे हाताने खेचून काढल्या जात आहेत रोपं, त्याच्या मुळाशी शेंगा आहेत। पावसाळ्यापासून आजपर्यंत जी काय या दोघींनी मेहनत केलेली आहे आणि त्यांना इतरही काही लोकांनी मदत केलेली आहे, त्या सर्वांच्या मेहनतीचं हे आज फळ आहे। मित्रांनो बघा, अजून इकडचा हा भुईमुग काढण्यास तयार आहे, पण तो अजून काढायचा आहे। आजच सुरुवात केलेली आहे। हा पहा, बराचसा भुईमुग आता इथे काढून झालेला आहे। या आहेत पायलताई आणि त्या शेंगा काढायचं काम करत आहेत। पहा,
मित्रांनो, विजूवहिनी आता कोयतीने जे भुईमुग काढलेला आहे, रोपं काढलेले आहेत, त्याचे बघा फक्त पाला काढून घेत आहेत आणि जे शेंगा धरलेले आहेत त्या बाजूला करत आहेत. आणि या पाल्याचा उपयोग मग गुरंढोरं खाऊ शकतात. ते बघा, फक्त ते शेंगाच घेत आहेत. मित्रांनो, पायल ताई आहेत त्या बघा, रोपाच्या मुळाशी धरलेल्या शेंगा काढत आहेत आणि टपामध्ये टाकत आहेत. हे पहा, जिथे ताट जमीन आहे तिथे कोयतीच्या सहाय्याने ती माती सैल करून बघा भुईमुगाची रोपं काढली जात आहेत. मित्रांनो, आपण आता विजूवहिनींनाच विचारूया की त्या खऱ्याखुऱ्या शेतकरीच आहेत काय. लहानपणापासूनच ते आपल्या आईबाबांसोबत आता लग्न झाल्यावर देखील शेतीचंच काम करत आहेत. दरवर्षी ते शेती करतात. भले व्यवस्थित पीक मिळू दे नको मिळू देत, पण ते शेती करायचं काही सोडत नाही आहेत. हा त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. चला मित्रांनो, आपण त्यांना विचारूया या भुईमुगाच्या शेतीबद्दल की हे त्यांनी जी भुईमुगाची शेती केली आहे त्याबद्दल ते काय त्यांना काय म्हणायचं आहे, म्हणजे कसं आहे, समाधानकारक आहेत का तुम्ही? आता हॅलो विजूवहिनी, हे तुम्ही भुईमुगाची शेती केली, जी काय मेहनत केली त्याबद्दल जरा सांगा. मेहनत केली आहे शेती भुईमुगाची, ती आम्हाला समाधानकारक आहे. आणि म्हणजे जे कष्ट सगळे लागले आहेत, मेहनत जी सगळी माणसं घातली, काय केलं तर त्याला खत पाणी केलं वगैरे, इतर काय जे काय ट्रॅक्टरने नांगरलं वगैरे, सगळी मेहनत जी केली ना ती आम्हाला योग्य अशी वाटली म्हणून आम्ही केली. पण आम्हाला त्याचा फायदा आहे. भले तुमच्या मनासारखं पीक मिळू दे किंवा नको मिळू दे, पण थोडंफार जे काय मिळालं त्यामध्ये तुम्ही समाधानी आहात. हा, समाधानी आहे. आणि पाऊस पण चांगला पुरवला आहे. विजूवहिनी, जे काही तुम्हाला आता उत्पन्न याच्यातून मिळेल, ज्या काही शेंगा मिळतील काय, त्यापासून तुम्ही काय करणार आहात? त्यापासून आम्ही जास्तीत जास्त ते म्हणजे आम्ही तेलासाठी ठेवणार. हां, म्हणजे त्यापासून तुम्ही शेंगदाण्याचं तेल काढणार घाण्यावरती नेऊन. आणि थोडंसं आपण घरगुती आम्ही इतर सगळ्यालाच उपयोगी येतात. म्हणजे लाडू बांधण्यासाठी असेल किंवा इतर काही खिचडी बिचडी करण्यासाठी, जेवणामध्ये इतर काही कामांसाठी बनवण्यासाठी, त्याच्यासाठी आम्हाला उपयोगी येणारी वस्तू, त्यासाठी तुम्ही थोडेसे ठेवणारच. ठेवणार थोडेसे. मित्रांनो, भुईमुग काढणे हा माझा व्हिडिओ आपणास नक्कीच आवडेल अशी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो.
धन्यवाद.